अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज मासिक वर्ष 7 अंक 3 त्यात परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांनी ज्ञानगुणगम्य ज्ञानदेवा लाजले याच्यावर लिहायला सुरुवात केली आहे. या अंकात परमपूज्य मामा म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपेनल्या अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाजले, निवृत्तीने दिधले माझे हाती. याचा अर्थ असा, भगवंताचे नामस्मरण किंवा त्याच्या अद्भुत चरित्रांचे दर्शन जो कोणी करील त्याचे सर्व शरीर त्यामुळे पवित्र बनेल. त्यातच त्याला प्रचंड तप केल्याचे फळ मिळून त्या सामर्थ्यानेचे जोरावर तो वैकुंठ लोकात एक कल्पपर्यंत वस्ती करू शकेल. त्या पुरुषाचे आईबाप भाऊबंद वगैरे सर्व गोत्रच नारायण स्वरूप होतील. हे नामस्मरणाच्या महात्म्याविषयीचे रहस्य माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी मला पूर्णपणे पटवून दिले आहे, असे मी ज्ञानदेव प्रगट करून सांगतो. आजपर्यंत आपण श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील त्या अभंगाचा गुणार्थ त्यांच्या कृपेने पाहत आलो. आज हा त्यांच्या हरिपाठातील 17वा अभंग आहे. तो गुणार्थाने पाहायचा आहे. तो त्यांच्याच कृपेने आपण पाहण्याचा प्रयत्न करू. वरील प्रसंगाच्या अभंगाच्या पहिल्या कडव्यात माऊली म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठाची कीर्ती मुखाने जर गायली गेली तरच त्यास नामाचे महत्त्व कळले असे समजायचे. कारण हरिपाठात नामाचे महत्त्व एवढे वर्णन केले आहे की त्यावर बोलणेच नको. मात्र ते नाम मुखाने घ्यावयाचे का यावयाचे हा प्रश्न जरा गंभीर खराच. कारण मुख म्हटले की देह आलाच, आणि देह तर 4 प्रकारचे मानले आहेत. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य म्हणतात, स्थूल मांसमयो देह, सूक्ष्मस्थान वासनामया. स्थूल देह तर मसीमय आहे आणि तो तर ओला चिखलाचा गोळाच आहे. तो कसा ते श्री संत तुकोबारायांच्या अभंगाद्वारे पाहू. ओले मुक्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करता ती पोखर, यांचा नका करू अंगीकार. कबीर महाराज म्हणतात, पंचतत्व की ईट बनाई, 3 गुण काम गारा. विटा आणि माती यांचे जसे घर असते तसे हे शरीर आहे. त्या घराला जसे उंदीर, घुशी इत्यादी पोखरतात, त्याप्रमाणे काम, क्रोध इत्यादी दुर्गुण हे शरीर पोखरतात. स्थूल देहाची अशी वासनात लावल्यावर सूक्ष्म देह तो तर वासनामय आहे, आणि ते बरोबरच आहे. जन्म हा येतो तो वासनेमुळेच. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आता वासना असेपर्यंत देहाचे कार्य प्रपंचाच्या गतीने चालणार, परंतु वासना संपल्या तरी त्या देहास आयुष्य असेपर्यंत ते शरीर राहणारच. फक्त हे लोकोपयोगी असे राहील. यावर श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की आता उरलो उपकारापुरता. आता हरिपाठाची कीर्ती गायनाचे 2 प्रकार सहजच झाले. एक वासनामय शरीर असताना व दुसरा प्रकार वासना विरहित असताना. प्रथम प्रकारात संसारी व दुसऱ्या प्रकारात पारमार्थिक म्हणावे. असे कसे घडते ते श्री संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाद्वारे व्यवस्थित स्पष्ट होणार असल्यामुळे तो अभंग संपूर्ण घेणे क्रमप्राप्तच आहे.
शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे घार नाही अपवित्र शरीर ऐसे शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होणे केले शरीरे साधले परब्रह्म शरीर विटाळाचे आळे माया मोह पाश जाळे पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले शरीर सकळही शुद्ध शरीर निधीचाही निग शरीरे तुटे भव बंध असे मध्यम मार्गी देव शरीरा शरीर अविद्येचा बांधा शरीर अवगुणाचा रांधा शरीरी असे बहुत बाधा नाही गुण सुद्धा एक शरीरी शरीरा दुःख नेदावा भोग न द्यावे सुख न करी त्याग शरीर भोकटे ना चांग तुका म्हणे वेग करी हरी भजनी हे शरीर दुःखाचे कोठार रोगाचे भांडार दुर्गंधीचा आश्रय असून शरीरा इतके अपवित्र जगात दुसरे काहीही नाही हे मनुष्य शरीर परमार्थ केला तर चांगले व उत्तमे आहे सुखाचा घड आहे या शरीराने वाटेल ते साध्य होते याच शरीराने परब्रह्माचीही प्राप्ती होते हे शरीर स्त्रियांच्या विटाळाचा आळविलेला एक पिंड आहे स्त्री पुरुषांची सुंदर शरीरे एकमेकांना आकर्षण करणारी आणि प्रेम अविवेक यांच्या जाळ्यात अडकवणारी असतात पाप केले तर या शरीरामुळेच अधपात होतो हे शरीर काळाने व्यापले आहे परमार्थ दृष्टीने हे शरीर निधानाचेही निधान आहे या शरीरानेच भवबंधनाची निवृत्ती होते या शरीरातच देव राहतो हे शरीर अविद्येचे कार्य आणि अवगुणांचा परिपाक आहे या शरीरात पुष्कळच आदिव्याधींचे दुःख राहते या शरीरात एक सुद्धा चांगला गुण नाही तुकाराम महाराज म्हणतात या शरीराला दुःख देऊ नये आणि सुखही देऊ नये या शरीराचा त्यागही करू नये आणि भोगही घेऊ नये कारण या शरीराने संसार केला तर ते अत्यंत वोखटे आहे आणि परमार्थ केला तर फारच गोमटे आहे म्हणून तातडीने हरिभजनाकडे या शरीराचा विनियोग करावा श्री गुरुकृपेने मिळालेले नाम घेत गेल्यास वासना जळतात हेच दुसऱ्या चरणात सांगतात पवित्र तो होय देह त्याचा त्या संसारी माणसाचा देह पवित्र होतो याचा अर्थ असा नाही की त्याला असलेले अवयव बदलतात किंवा उंच असेल तर बुटका किंवा बुटका असेल तर उंच होतो याचा अर्थ शरीराची बाह्य ठेवण न बदलता शरीरातील वासनाक्षय झाल्यामुळे अंतःकरण शुद्ध होते व त्यामुळे बाह्य शरीराचे सर्व व्यापार पारमार्थिक होतात ज्याप्रमाणे शरीरे चार त्याचप्रमाणे वाचाही चारच पहिली वैखरी दुसरी मध्यमा तिसरी पश्चंती व चौथी परा जप जरी वैखरीने होत असला तरी जोपर्यंत तो मध्यमेत होत नाही तोपर्यंत व्यर्थच जर तो मध्यमेत होऊ लागला तर पुढला रस्ता सहजासहजी दिसू लागतो असा जप होईल तर तसा तो स्पष्टपणे ज्याप्रमाणे पाटीवरील अक्षरे आपण पाहतो व अर्थ कळून घेतो तसे अंतःकरणावर स्पष्ट अक्षरे दिसतात व त्यापुढील अवघ्या म्हणजे परावाणीने तो अखंड चालू झाला की त्याचा देह शुद्ध झाला असे समजायचे कारण नामाच्या तपाचे सामर्थ्य एवढे आहे की त्याला तोड नाही हेच दुसऱ्या चरणात सांगतात तपाचे सामर्थ्य तपी नला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे तप म्हटले की ते कायिक वाचिक व मानसिक असे 3 प्रकारचे असते यावर माऊली फारच बहारदार सांगतात ते त्यांचे शब्दात थोडक्यात पाहू आता तपशब्दा बिग्रावो ऐके सांगो तरी दाणे सर्वस्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे जैसे फळोनी स्वये सुगणे औषधीचे
नाना धुपाचा अग्निवेशू कनकी दुखाचा नाशू पितृपक्ष पोक्षिता रासू चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाची या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा जे आठणे करणे वीरा तेची तप अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुषी हसे सुजळी